दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अभिवादन। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याने पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या ठिकाणी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळेस सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी पुष्प अर्पण करीत या ठिकाणी अभिवादन केले। कुंभुर्ली महाराष्ट्र झाला। जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषेचा अभ्यास आरंभला। इसवी सन 1825 साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले। मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे आणि बापू शास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले। या दोन विषयाबरोबर गणित आणि शास्त्र या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले। बाळशास्त्रींनी मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या 10 भाषेचे ज्ञान प्राप्त केले। अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली होती। बाळशास्त्री जांभेकर यांनी साधारणपणे 1830 ते 1846 या काळात आपले योगदान महाराष्ट्र व भारताला दिले। त्यांचे अल्पावधीतच आजारानंतर मुंबईत 18 मे 1846 वयाच्या 34व्या वर्षी निधन झाले।